महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. पोरांनो, आपण दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. यामध्ये तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहा किंवा परीक्षा फॉर्म भरा. त्या परीक्षेसाठी लागणारं जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण आपल्या क्लासमध्ये तुमच्याकडून करून घेत असतो. स्पर्धा परीक्षा म्हटली की त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो विषय आहे गणित. त्यानंतर आहे इंग्रजी. त्यानंतर आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. त्यानंतर आहे जी के. त्यानंतर आहे मराठी. कोणतीही परीक्षा घ्या, त्या परीक्षेसाठी हेच विषय महत्त्वाचे असतात. तर हे सर्व विषय मी स्वतः संदीप ससाने सर तुम्हाला शिकवत असतो. अतिशय सोप्या भाषेमध्ये. कुठलीही संकल्पना अवघड जरी असेल तर ती अगदी सोप्या भाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यामध्ये 11वी 12वीला किंवा 10वीपासून ज्या काही एंट्रन्स परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात त्या परीक्षेची पूर्वतयारी आपण आतापासून तुमच्याकडून करून घेत असतो. म्हणजे 12वी नंतर किंवा 11वी 12वी नंतर ज्या काही नीट, त्याचबरोबर JEE म्हणजेच मेडिकलला जाण्यासाठी नीट लागते. त्यानंतर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर JEE परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला जर कलेक्टर व्हायचं असेल तर UPSCची परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला जर तहसीलदार व्हायचं असेल तर MPSCची परीक्षा द्यावी लागते. त्याचबरोबर तहसीलदार म्हणतो तसं तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस आहे. ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या 12वी नंतर तुम्हाला द्याव्या लागतात. आणि ह्या परीक्षांचं एक बेस, त्या परीक्षेचा एक फाउंडेशन आपण तयार करण्याचा तुमचा फाउंडेशन तयार करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या या क्लासला तुम्हाला जॉईन करायचं आहे. तुमचे मामाचे मुलं असतील, मामीचे असतील, मावशीचे, मावश्याचे, चुलत्याचे किंवा मित्रपरिवारांचे जे काय असतील त्या सर्वांना आपल्या क्लासला तुम्ही जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, हे जे विषय आहेत तर हे विषय आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या दिवशी वेगळा विषय आपण घेत असतो. एकच विषय जर घेतलं तर मुलं बोर होऊन जातात आणि मग शिकण्याची मजा राहत नाही. म्हणून आपण प्रत्येक विषय वेगळ्या दिवशी घेतो. तर आज कोणता विषय घेणार आहे हे जे विद्यार्थी रेग्युलर क्लास करतात त्यांना माहिती आहे ना. तर लिहा मग विषय मराठी. माईक बंद करा. आणि टॉपिक आहे पोरांनो आपला. काय चाललंय टॉपिक मागं काय होतं? वर्णविचार. क्या बात है, बहुत बढ़िया. तर वर्णविचारामध्ये काय काय झालंय आपलं? स्वर आधी झालाय, बरोबर ना? विसर्ग पण झालाय. श्वास सोडणे म्हणजे विसर्ग झालाय की नाही? हो सर. क्या बात आहे. आता लिहा पुढं पोरांनो, व्यंजन लिहा. व्यंजन. इथं टॉपिकचं नाव लिहायचं वर्णविचार. तर तुम्हाला व्यंजन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे पोरांनो. व्यंजन म्हणजे स्वतः त्यांचा उच्चार होत नाही. व्यंजन हे स्वराचा आधार घेऊन जगतात. व्यंजन काय करतात? स्वरांचा आधार घेऊन जगतात. याला जर आपण क म्हणतो ना, क म्हणतो, आणि याच्यात जर ताकद यायची असेल तर याच्यात टाकायला होतो. मग हे क होतो. क मग झाला क, मग दम आला त्याच्यामध्ये. याला जोडीदार लागतो या व्यंजनांना. व्यंजन स्वतंत्र कधी उच्चार त्याचा होत नाही. ठीक आहे. आणि मग तुम्हाला लिहायचं इथं व्यंजन लिहा. चला व्यंजन लिहा. व्यंजन
झालं. नाही. मराठीत एकूण किती व्यंजन आहेत रे भाऊ? सम्यक 34. 34. एकूण 34 व्यंजन आहेत. खालचा एक ॲरो टाकायचं आणि लिहायचं क ख. उदा. उदा नाही, क ख पासून कुठपर्यंत? क ख पासून ह आणि ळ पर्यंत. क्षज्ञ आहे का? क्षज्ञ व्यंजन आहेत का? ते व्यंजन आहेत, नाही. पण ते संयुक्त व्यंजन आहेत. संयुक्त व्यंजन. हा. संयुक्त. क ख पासून ह ळ पर्यंत. बाबा थांबा ना. सर झालं. झालं सर. डन सर. झालं सर. ज्यांचा परत एक ॲरो टाकून, ज्यांचा स्वतंत्रपणे सर ते पहिल्या मध्ये काय होतं? नेट केलं होतं. क ख पासून ह ळ पर्यंत. क ख पासून ह ळ पर्यंत किती व्यंजन आहेत रे? 34. 34. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार होत नाही. आज वाढदिवस कोणाचा तरी आहे रे आपल्या क्लासमधल्यांचा. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. समझे क्या? समजे. येस. येस. आणखीन एक सर झालं. खाली आणखी करू. स्वरांच्या आधाराशिवाय व्यंजनांचा उच्चार होत नाही. स्वरांच्या आधाराशिवाय व्यंजनांचा उच्चार पूर्ण होत नाही. स्वरांच्या आधाराशिवाय ऐकून दिसत नाही का तुला? स्वरांच्या आधाराशिवाय व्यंजनांचा उच्चार पूर्ण होत नाही. झालं. कळलं? आता या व्यंजनांचे प्रकार.
नाही. सर मिडल मध्ये लिहायचं आहे. नाही. व्यंजनांचे प्रकार. सर हे लिहायचं आहे का? लिहायचंच आहे ना मग. असं करायचं नाही. हां बघा, व्यंजनांचे प्रकार आहेत. म्हणजे आता हे 34 व्यंजन आहेत. 34 व्यंजनांपैकी त्यांचा उच्चार, आपला आता उच्चार करत असताना आपण तोंडातूनच उच्चार करतो, बरोबर की नाही. तर ओठ आहेत, जीभ आहेत, दात आहेत, यांचा कुठे स्पर्श होतो का? होत असेल तर त्यांना त्या अवयवाचं नाव देतात. समजा ओठाचं जर होत असेल तर त्याला ओष्ठ्य व्यंजन म्हणतात. हां, दाताचा त त त त दंत्य व्यंजन म्हणतात. दाताचा आणि जिभेचा उच्चार होतो. हां, मग त दंत्य म्हणतात, दंत्य. हां, प प प प म्हणतात ओष्ठ्य. हे असे नुसार व्यंजनांचे प्रकार पडले आहेत. काय म्हणते तू निर्विका? सर मला ते उष्मे आणि ते सांगू. सर उष्मे श श स आणि अर्धस्वर अंतस्त्य य र ल व महाप्राण ह आणि जे संस्कृत मध्ये नाहीये तर विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि न्य. क्या बात है, बहुत बढ़िया. निरिका के लिए क्लैप हो जाए. निरिका वीडियो ऑन करो. कहाँ पे पढ़ लिया ये? कुठं वाचली? सर माझ्या पप्पांना शिकवलं होतं, म्हणजे तुम्ही एकदा शिकवलं होतं ना, त्याची परत एकदा रिव्हिजन घेतली. क्या बात है, बहुत बढ़िया. मागच्या वर्षी आपण शिकवलं तर मग पप्पांनी परत शिकवलं आणि मग तुझं परफेक्ट झालं, बरोबर की नाही. हे असं असतं पोरांनो. आम्ही शिकवल्यानंतर परत जर तुम्ही स्वतः तिची रिव्हिजन केली तर डोक्यात राहतं, नाहीतर ते तसं उडून जातं. समजलं का? ये हुई बात. चलो कोई बात नहीं. स्पर्श व्यंजने. हा, व्यंजनांचे प्रकार दिले. आता एक नंबर टाका, स्पर्श व्यंजने. आता स्पर्श व्यंजने कसे होतात तयार तुम्हाला मी सांगितलं. अरे सांगितलं की नाही? हो सर. स्पर्श व्यंजने. लिहा. समोर लिहायचं. हा, खाली एरो दाखवून लिहायला तरी चालते. क ख क ख क क क ख क ख क ख पासून भ म. 5 1 5 5 2 10 5 1 15 5 21 5 5 25. क ख पासून भ म पर्यंत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत.
ठीक आहे. बाकी ते काही लिहून देत नाही तुम्हाला. त्यांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातली हवा, कंठ, जीभ, दात, ओठ यांच्या हे स्पर्श नंतर काय आहे? व्यंजने आहेत. हे काय लिहून देत नाही तुम्हाला. तुम्हाला लक्षात ठेवायचे काय, स्पर्श व्यंजने म्हणजे उच्चार करत असताना, म्हणजे क क क चा उच्चार करत असताना कंठातून उच्चार करतोय नाही. क ख चा पण ग घ न न म्हटलं की नाकातून उच्चार. न न म्हणा बरं, नाक दाबून. न येतं का म्हणता? न येतं का? नाही, त्यांना नाकातूनच उच्चार होतो न चा. न होत नाही उच्चार. हा ठीक आहे. किंवा म म म म म म म्हणा बरं. म म म देखील नाकातूनच होतं. नाही होत. येतो का? नाही येत. न्य न हे जे आहेत हे अनुनासिक आहेत. ठीक आहे, कळलंय तुम्हाला. 2 नंबर घ्या. अरे पोरांनो, समजत आहे क्या? व्हिडिओ ऑन करा रे. व्हिडिओ ऑन करा पटकन. आयुष भाई, तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. ठीक आहे, दिसेल. आयुष, काय सर? समजत आहे का? हो सर. ठीक आहे. अंधार कोठडी वाले, ये अंधार कोठडी वाले, ये एक अंधार कोठडी वाला, ये एक अंधार कोठडी, 2 है अंधार कोठडी वाले. ठीक आहे. त्या 2 नंबर लिहा. अनुनासिक. अनुनासिक. सर अनुनासिक अंग, अन, न, न, म इतके आहेत. किती किती आहेत? 5. बढिया, बहुत बढिया. हे जे प्रकार सांगतोय त्याला हायलाइट करायचं. हा, ज्ञ ज्ञ वाङ्मयाचं ज्ञ, यज्ञ, त्यानंतर ड नाही तो ज्ञ आहे. ज्ञ वाङ्मयाचा ड म्हणते. त्यानंतर त्र नाही तो न्य. त्र हा त्र असा, हा त्र झाला, आणि हा ह्याला असं ह्याला थोडी शिपोट काढली की हा न्य झाला. ठीक आहे, कळला का? अरे कळला का? ये त्र कोणता आहे? हा त्र ही, आणि हा काय आहे? हा न्य आहे. याला थोडासा शेपट काढला की हा न्य झाला. त्यानंतर न न बाणाचा, त्यानंतर न नळाचा, त्यानंतर म मगरीचा. आ त्र नंतर काय आहे? अरे बाळा, त्र नाही येते, न्य म्हणायचं त्याला. न्य हे त्र, हे त्र, त्र त्रास. आणि जर मी असं लिहिला तर हा नास होईल. नास. कळला का? ज्ञ ज्ञ वाङ्मयाचा, त्यानंतर न्य न न म हे 5 अनुनासिक आहेत. लिहा. हे 5 अनुनासिक आहेत. मग याला अनुनासिक का म्हणतात? अनुनासिक का म्हणतात तर नासिक म्हणजे नाक, यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्याला अनुनासिक म्हणतात. नासिक म्हणजे काय? नाक. यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. ठीक आहे, लिहा. म्हणून आपलं नाशिकचं नाव दिले. हो, नासिक म्हणजे नाकच.
ठीक आहे. एरो करायचं. ॲरो करून लिहा. या 5 वर्णांचा उच्चार कुठून होतो? नाकातून. वर्णांचा उच्चार नाकातून होतो. म्हणून त्यांना कलर पेन कोण कोण वापरत नाही सांगा बरं मला. मी वापरतो. ठेव इथं पण. म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. कलर पेन कोण कोण वापरत नाही रे? व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. सर माझं लिहायचं राहिलं होतं. काय राहिलं होतं? का मागे राहते तू? सर नाकातून नंतर काय होतं? होतो. म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. या 5 वर्णांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. बरं, कलर पेना कुणाकुणाकडे नाही आहेत. तुम्ही हायलाईट का नाही करत? सांगा कोण कोण आहे ते? प्रामाणिकपणे सांगायचं, सर मी हायलाईट करत नाही आहे, माझ्याकडे पेन नाही आहे. त्यांना वाटल्यास मी 5 रुपये पाठवून देईन पेन घ्यायला. हायलायटर 20 ला भेटू राहिला आजकाल. ठीक आहे, सांगा कोण कोण आहे ते हायलाईट न टाकता तसंच टाकून देता कसं पण. हे घ्या सर. 5 तसं- जर तुम्हाला पाहिजे ना क्लासवर घ्या दिला टाकून. असे त्याला थोडं प्रेमाने मस्त थोडं कलर करायचं. हायलाईट जे मी सांगतो ते हायलाईट करायला करायचं. 5 म्हणजे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हायलाईट करायचं. परत वाचन होतं तुमचं. कोण कोण आहे सांगा. खरं सांगायचं, सर मी आहे आणि मी कधीच हायलाईट करणार नाही असं म्हणायचं. 5 रुपयात काय येणार? दुकानदार आपल्याला 5 रुपयाचा बिस्किट दिला. कोण कोण आहे ते? समृद्धी गरीब बिचारी आहे का? समृद्धी तू व्हिडिओ ऑन कर. तू कलर पेनचा वापर करते? नाही करत. आणखीन कोण आहे? नाही करत ना? मी सांगतो ना. आणि कोण नाही करत? श्रेयस भाऊ. आणखी कोण आहे? सृष्टी. सर मी ब्लॅक पेन यूज करते. का बरं? 3, 4, 5 कलर पेनाजवळ ठेवायच्या. किती? 3, 4. कोणत्या कोणत्या? ब्लू, ब्लॅक, काळी, ऑरेंज, हां, ग्रीन, पिंक आणि येल्लो. नाही दिसत सर. बरं, आणखी? ब्लॅक. गोल्डन दिसतो ना. कुठल्याही 1-2 पेन जरी तुम्ही हायलाईट केलं ना, हायलायटर भेटतं 2-3 रुपयाला. 2-3 रुपयाला 20 ला 15 ला हां ठीक आहे. कितीला भेटतो ते हायलायटर भेटतं. ते हायलायटर घेऊन कितीला? 10-15 ला 20 ला. ठीक आहे, जेवढ्याला भेटतं तेवढ्याला ते हायलायटर घ्यायचं आणि हायलायटरनी ग्रुपला टाकण्याच्या अगोदर हायलाईट करायचं. मी सांगतो त्याला, म्हणतो ना तुम्हाला हायलाईट हायलाईट करा. महत्त्वाचं दिसेल त्याला हायलाईट करायचं. नाही तर सगळंच तुम्ही हायलाईट करसाल. असं नका करू. शिक्षणाला पैसे वाया. ठीक आहे, चलो. दोन नंबर लिहा. आता 3 नंबर लिहा. कठोर व्यंजन. सर
कठोर व्यंजन क खच्या खालच्या असे स्ट्रेट लाईन मधले जोडी आहे. कोणते कोणते? क ख च छ. क ख च छ ट ठ त थ फ प फ. बरोबर. यांना कठोर का म्हणतात रे? कारण ते कठोर राहतात. सर त्यांचा उच्चार असा कठोरपणाने होतो. त्यांचा उच्चार असा रागात होतो. त्यांचा उच्चार असा रफ होतो ना. ख ख खटारा, ख च छ भ नाही भाऊ. कठोरवाले ते नाहीत, ते मृदूवाले आहेत. कठोरवाले कोणते कोणते बघा? क ख च छ ट ठ प त थ प फ. ते नाही, पुढे नाही. ह्या क खच्या लाईन मधले खालचे क ख च छ त थ प फ. आणि कोणते राहिले? ट ठ त थ. लिहा. या व्यंजनांची उच्चार तीव्रता जास्त असते. क ख च छ ट ठ त थ प फ. हे 10 कठोर व्यंजन आहेत. अनुनासिक किती आहेत? 5. कठोर व्यंजन किती आहेत? 10. प फ. हे 10 झालं का रे? 10 कठोर व्यंजन. हे 10 कठोर व्यंजन आहेत. ठीक आहे. पुढचेला 4 नंबर. सर व्यंजनच्या पुढे काय होतं? आहेत किती प्रकार आहे? मृदू व्यंजन. सर मृदू म्हणजे जे असे सॉफ्टपणाने होतात, जसे की ग घ ज झ ढ. जे गरीब राहतात ते मृदू. गरीबवाले मृदू. ठीक आहे. ज्यांचा उच्चार असा कोमल, सौम्य, मऊ, हळुवार, हलका. गरीब बिचारा होतो, त्यांना म्हणायचं मृदू व्यंजन. लिहा. ज्या व्यंजनांचा उच्चार
कोमल, सौम्य होतो त्यांना मृदू व्यंजन म्हणतात. चलो ल्या ग घ ग घ ॲलो कलून ज झ ड ढ द ध ब भ ड रे भाऊ दे ही कशाला येईल इकडं. पण तो इवन दिसतोय. आता दिसते त्याला मी काय करू. ड आहे तो. तो काय आहे पुढचा. ड आहे. तो ठवणी वाटतोय. ड आहे तो. ड ग घ ज झ ड ढ द द द ध ब भ हे 10 मृदू व्यंजने आहेत. झाला ना. झाला ना. ध ब ब कुठे झाला तो काय तो ग ध. अरे ब ग ग आहे ना ते रे. ग ध कशाला येईल तिथं. ते ग ग वर येईल का. ग च्या नंतर ध येते का. हे 10 मृदू व्यंजने आहेत. दहाला हायलाइट करायचा. हा कठोर पण 10 आहेत. मृदू पण 10 आहेत. अनुनासिक किती आहेत. 5 किती आहेत. एकूण किती झाले. पण 25 25 काय आहेत. मग हे स्पर्श व्यंजने 25 आहेत. आता लिहायचे तुम्हाला. आता एक तक्ता काढायची तुम्हाला इथं. आता इथं हाय इथं सेंटरला लिहा स्पर्श व्यंजने. हे जे आता मिडलला हे जे तुम्हाला सांगितलं ना मी अनुनासिक कठोर मृदू हे 3 ह्या स्पर्श व्यंजनेचे प्रकार आहेत. ठीक आहे. याला हायलाइट करायचे असा आणि इथे तुम्हाला असा बॉक्स इथं काढायचे. हां स्पर्श व्यंजने ना. हां पहिल्यांदा लिहायचे. हां पहिल्यांदा लिहायचे इथं एक छोटासा 4 1 2 3 4 हे लहान असेल थोडी आणि ह्या 3 सारखे असतील. फक्त पहिला बॉक्स थोडा लहान ना. बाकीचे सारखी. इथं लिहायचंय वर्ग. इथे 1 नंबरला लिहायचंय वर्ग.
ऐ. सहा 2 नंबरला लिहायचे काय? बॉक्स आहे ना अरे 4 ना भाऊ. ते नाही हे खाली. हां खाली खाली बघू आधी, एवढं तरी करा. खाली 6 आहेत. 1 2 3 4 5 6 खाली 6 आहेत. हां क वर्ग वर्ग इथं लिहायचे कठोर व्यंजन. कठोर व्यंजन. इथे लिहायचे मृदू 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 व्यंजन. आणि इथे लिहायचं अनुनासिक. अनुनासिक खाली द्यायचं नाही. हा तेवढ्याच मध्ये लिहायचे. हा चला लिहा, निवांत लिहा. झालं का? अरे तुम्ही आहे का नाही? सर अनुच्या खाली काय आहे? अनुनासिक इथंच लिहायचं. त्या याच्यातच लिहायचे ते. इकडं खालीकडे येऊ द्यायचं नाही इकडं. हा इथं वर्ग, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक. एक मध्ये लिहायचे वर्ग. ते कलर पेनने लिहायचं वर्ग. हा कठोर व्यंजन. मृदू व्यंजन. खाली अनुनासिक. आणि इथं खाली सारखे 6 कॉलम येऊ द्यायचे खाली. एक एक खाली 5. आता हे एक झाला आणि खाली 5. 1 2 सारखेच येऊ द्यायचे. 3 4 झाले आणि हे इथे एक. खालच्यांना पण रेष मारायची का? झालं? आलं का कॉलम सर्वांचा असा? अरे सगळे आहे का नाही तुम्ही? हो सर. झाला. बघा हिरवा जर गेलं ना समजायचं कट झालं. त्याला इथं लिहायचंय. इथं लिहायचे क वर्ग. इथं लिहायचे क वर्ग. इथं लिहायचे च वर्ग. क च्या खाली च वर्ग. इथं लिहायचं ट वर्ग. ट वर्ग नाही ना, क वर्ग लिहि ना पुढे. क च्या पुढे इथं वर्ग लिहायचं. क वर्ग इथंच. इथंच पुढे इथंच. क वर्ग. त वर्ग. त आणि प वर्ग. च वर्ग. हां ट वर्ग. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. आणि
निर्विका, तुझा कोणता वर्ग आहे? माझा क सी. आणि पुढे लिहायचं आहे ना बघा, इथे लिहायचे, इथे लिहायचे क ख, कठोरमध्ये लिहायचं क ख लिहा, मृदूमध्ये लिहायचे ग घ, आणि अनुनासिकमध्ये लिहायचे ज्ञ वाङ्मयाचा. क ख ग घ, नाही तर ग ध लिहिशील भाऊ. अरे ध नाही ना, घ. काय करायचं कपडा ना. त्यानंतर इथं च छ, कठोरमध्ये, मृदूमध्ये ज झ, आणि अनुनासिकमध्ये न्य. अरे ने ना ते. इथं कठोरमध्ये ट ठ ट ठ. सर हे कठोर व्यंजनच्या खाली लिहायचं ना. ड ढ, आणि न बाणाचा. त्याचं लंगडं करा बरं का सगळ्यांना, सगळ्यांना लंगडे करा. त थ, काय सांगायचं करायला आपल्याला लावलं द तुम्ही. ध, आणि न नळाचा. प फ, प फ कुठं? शेवट. हां, तिथं पुढं काय लिहिणार? ब भ, आणि शेवटी काय लिहायचे? म. हे इथले अनुनासिक मधले पण ना. अनुनासिक, करायची हां सगळेच लंगडे करायचे. सगळे. हां, अनुनासिक पण लंगडी. आणि अनुनासिकला ना थोडं हायलाईट करा, त्याला थोडा नंतर कलर द्या. अनुनासिक मेन आहे. हां, कळलं का पोरांनो तुम्हाला? हे 5 वर्ग तुम्हाला लक्षात ठेवायचे. क च ट त प, क च ट त प, क च, त प. हां क च ट त प, क च ट, क च ट त प. राहील का लक्षात? टक टक टक. हां, मग क च्या वर्गामध्ये कोणकोणते आहेत? 5 जण आहेत. कोणते? क ख ग घ न. च च्या वर्गामध्ये 5 लोक आहेत. च छ ज झ न. मग पुढचे 2 मृदूमध्ये, शेवटचा अनुनासिकमध्ये, पहिले 2 कठोरमध्ये है ना. ट ठ कठोरमध्ये, ड ढ मृदूमध्ये, मृदूमध्ये. न अनुनासिक, त थ व कठोर. पहिले 2 कठोरमध्ये. समजलं का रे? हे कळालं मला. इथला पहिला अक्षर घ्यायचं तर पुढचं इथलं. हां, आणि इथलं इथं पुढचं इथलं. बस सजली. इथं पुढचं इथलं. ठीक आहे, व्हिडिओ ऑन करा. समजलं का? हो सर. आपले 2-3च प्रकार आहेत. हो सर. अनुराधा, काय सर? समझा क्या? हो सर. क्या समझा? व्यंजन. कोणते व्यंजन? स्वर व्यंजन, कठोर व्यंजन. हाँ, नाही नाही, ये स्वर व्यंजन व्यंजन. कहाँ आ गए? स्वर व्यंजन, अनुनासिक, कठोर व्यंजन, मृत व्यंजन. हाँ, अनुनासिक, कठोर व्यंजन, मृत व्यंजन. मृत व्यंजन. मृंद. मृंद. ए मृंद, मृंद व्यंजन कोणते आहे ते? बापा एक सोडला तिने. बापा हं? एक सोडला. ए मृंद व्यंजन कोणते रे? मृदू. सर ज्यांचा उच्चार कोमल व सौम्य होतो.
ते कोणते व्यंजन? मृद हा, मृद मृदू. जसं उर्दू, मृद उर्दू, मुर्दू, मृदू. ठीक आहे, मृदू ना, आपण उर्दू म्हणतो की नाही, उर्दू, त्या उर्दू, व्यंजनांचा उच्चार कोमल उर्दू म्हणतो. मृ 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 मृदू. ओके, बहुत बढ़िया. चला घ्या, आता थोडंच राहिलं आपलं. झालं नाही? वृंदावन हां, या दुसरं 4 नंबर लिहायचे. किती नंबर लिहायचे का 5? किती नंबर लिहायचे तुम्ही? 4 सॉरी 5 5 नंबर लिहा. अर्धस्वर, निर्विकानं सांगितलेले अर्धस्वर हे हायलाइट करायचं हा याला. बाबा किती आहे तो? सर यरलव यस. बाबा ते किती आहे तो? सर त्याला आपण अंतस्त्य पण म्हणू शकतो. अंतस्त्य कसं काय? लिहा. हो सर अंतस्त्य पण म्हणतात त्याला. य का बरं म्हणतात पण अंतस्त्य? कारण असं म्हणलं. सर मला पप्पांनी शिकवलं होतं ना ते. ठीक आहे. य र ल व यांची 4 ना? यांची उच्चारस्थाने अनुक्रमे उच्चार म्हणजे याचा उच्चार रुरुसी सारखा होतो. सॉरी, ई ई ई सारखा होतो. स्थानेच्या काय आहे? हा, स्थानेच्या नंतर काय? अनुक्रमे ई, याचा उच्चार ई सारखा होतो. र र र र र र रथाचा उच्चार रु रुसी सारखा होतो. ल चा उच्चार लुरू सारखा होतो. लुरू लुरू, तुम्हाला लुरू माहिती आहे ना. आणि व चा उच्चार उ उखळी सारखा होतो. यांच्यासारखा होतो. हे काय आहे तर ई रू रू उ काय आहे ते स्वर आहेत, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. झालं. यांना अर्धस्वर का म्हणतात कळलं का? कारण ई रू रू उ हे काय आहेत स्वर आहेत. स्वर आहे इथं. या स्वरांसारखा उच्चार य र ल व चा होतो. या स्वरांसारखा उच्चार य र ल व चा होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. हे काय स्वर आहेत का? नाही आहेत, अर्धस्वर आहेत. थोडा थोडा उच्चार होतो. य चा उच्चार ई सारखा होतो. र चा उच्चार रू सारखा होतो. ल चा उच्चार लुरू सारखा होतो. व चा उच्चार उ उखळी सारखा होतो. सर उच्चारच्या नंतर काय आहे? यांच्यासारखा होतो. हे इथं स्थाने. चला झालं. सर 6 नंबर. उष्मे कंसात लिहायचं घर्षक. घर्षक. श श श षटकोणाचा. स त्याच्या पुढे लिहायचं ना.
यांना उष्मे म्हणतात. शाच्या नंतर काय ते? स. उष्म 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 म्हणजे काय तर तोंडामधून जो हवा येते ना, म्हणजे श म्हटलं की तोंडातून हवा बाहेर येते. श स थोडी तर स श श शिट्टीवाल्या श श स स नाही का, तोंडातून ते हवा बाहेर टाकली जाते म्हणून त्यांना उष्मी असं म्हणतात. मग ठला पण येते ना. ठ नाही, ठ ठ ठ ठ आलं बघ. ठ ठ ठ ठ श म्हणजे श श. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ख आणि फ मधून पण येते ना. ते दुसरं आहे. आता पुढे लिहा. क्षमता पण येते. महाप्राण. सर तो एकच आहे हो. लिहा. ह कंसात लिहायचं यच. यचचा उच्चार काय होतो? हो. हो कंसात यच मिसळून मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. कोणते प्राण म्हणतात? महाप्राण. झालं. दुसरा एरो. मराठीत एकूण 14 महाप्राण आहेत. म्हणजे तुमचा इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहित असताना बघा तुम्हाला मी सांगतो, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही क लिहिता तर के लिहिता. क ला काय लिहितो? के. क ला काय लिहिता? नंतर काय होतं? 14 महाप्राण. नंतर काय होतं? 14 महाप्राण आहेत. ठीक आहे. क ला आपण के लिहितो. ख ला काय लिहितो बरं? ख ला केच. म्हणजे ज्याच्यामध्ये यच येतो, ज्याच्यामध्ये यच येतो स्पेलिंग मध्ये ते सगळे महाप्राण. मग मला सांगा ग मध्ये यच येतो का? नाही. जी येतो. घ मध्ये काय येतो? मला सांगा. पप्पा हा एक मिनिट. ट मध्ये काय येतो? ट मध्ये काय येतो? टी येतो. ठ मध्ये काय येतो? ठ मध्ये म्हणजे हे ठ ख ख हे काय आहेत? महाप्राण आहेत. हे काय याच्या पुढचे हा हे सगळे महाप्राण आहेत. ठीक आहे. मग असे 14 महाप्राण आहेत. किती आहेत तुम्हाला कळलं का? मला सांगा ब महाप्राण आहे का? अरे आहे का? नो सर. बी. नाही. मग भ आहे का? भ बी एच. मला सांगा म महाप्राण आहे का? नाही. मग मला सांगा झ महाप्राण आहे का? झ आहे.
जे एच. हो. यस. पप्पा त्यानंतर थ महाप्राण आहे का? थ. आहे. टी. हो. आहे. हो. मला सांगा श महाप्राण आहे का? श. आहे. यस एच. हे श महाप्राण आहे का? यस एच. आहे. यस. स महाप्राण आहे का? स. स नाही, स ला फक्त स. नाही. मला सांगा प महाप्राण आहे का? नाही. मग आता तुम्हाला होमवर्क असणार आहे. 14 महाप्राण शोधून तुम्हाला लिहायचे. ओके, होमवर्क मध्ये प महाप्राण नाहीये. मग फ आहे का बघायचं. फ आहे का? पी एच. आहे. नाही काय समजलं का तुम्हाला? महाप्राण म्हणजे काय कळले का रे? आणि जे बाकीचे असतात म्हणजे प आहे ना, प ला काय म्हणायचं? अल्पप्राण म्हणायचं. काय म्हणायचं? अल्पप्राण. आणि म्हणजे प लाच नाही, हे सगळे क, ग, प, म हे सगळे हे अल्पप्राणवाले. आणि हे कळले? हे महाप्राणवाले. ठीक आहे, शेवटचं लिहा. कितवा नंबर? 8 नंबर. कसा? 8. स्वतंत्र वर्ण. पोरांनो कुणाकुणाला अवघड वाटाले रे? तुला ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. चलो हो गया.